चा इथे सत्कार केला जाईल महेंद्र ढोंगरे यांच्या शुभ हस्ते। आपण पाहू शकाल बंधू प्रेम भगवानजी ढोंगरे, अंकुशेठजी ढोंगरे, महेंद्र ढोंगरे, अंकुशेठजी यांचा सत्कार केला जातोय। उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय आणि वलू या मॅच कडे बॅक टू द क्रिकेट। अगदी घेऊन जातो पुन्हा एकदा क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या नगरीमध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये। क्रिकेटची पंढरी ज्याला म्हटलं जातं, एक महत्त्वाची मॅच सध्या खेळली जाते। रोशन साई चिद्रन विपक्ष श्री मलंग वावंजे, नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी करते वावंजे टीम। पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळून काढलाय, अगदी निघून जातोय मॅक्सिमम साठी सीमारेषेच्या बाहेर। ही सुरुवात झाली अजय कडू आणि केतन कडू हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आपल्या टीम साठी आणि पहिल्या चेंडूवरती मी म्हणेल गोलंदाजाचं स्वागत केलं जातं। तेजस मुकादमचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, बॅटीच्या अगदी टॉप एजला निघून जातोय, जिथे आपण पाहिलं तर 1 बाउन्स 4 धाब्यासाठी अगदी चौकार। बॅटिंग करत असताना आपण अजयला जर पाहिलं तर अजय या मॅच मध्ये ओपन करत असताना चांगली जबाबदारी घेतोय। मागील मॅच मध्ये केतनने अशी जबाबदारी घेतली होती, 5 चेंडू तब्बल 20 ठोकल्या होत्या। या मॅच मध्ये आता अजय जबाबदारीनं क्रिकेट खेळत असताना तेजस मुकादम खऱ्या अर्थानं वावंजे टीमचा एक अष्टपैलू खेळाडू नव्हेच, तो ओपनचा नेहमी ओपनला येऊन ओपनिंग गोलंदाजी करणारा हा महत्त्वाचा गोलंदाजाच्या विरोधामध्ये जेव्हा वार आणि पलटवार केले जातात तेव्हा खऱ्या अर्थानं रणनीती बदलते। आता तेजस मुकादमची रणनीती काय असेल? हलक्या हाताने चेंडू जरूर टाकला गेला, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पकडला, फेकी लागला नाहीये। संपूर्ण टीम सांगते तेजस तुला नॉन स्ट्राईकला फेकी करायची आहे आणि तेजसनी फेकी केले स्ट्रायकिंग एंडला। तुम्हाला क्षणात विचार करायचा असतो, अगदी मिनी सेकंड मध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो। एकदा निर्णय घेतला की घेतला, मग तो चुकीचा असो किंवा बरोबर असो तो योग्यच आहे हे दाखवून द्यायचं असतं। या मॅच मध्ये तसं झालं नाही। 3 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे आणि संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले। 4 ओव्हरची मॅच खेळली जाते। दुसऱ्या फेरीतील मॅच तुम्ही पाहताय 4 ओव्हरची आणि सध्या आपण पाहिलं तर जरूर केतन कडू स्ट्राईकला असेल। केतन कडू यावेळी देखील बिग हिट, सुरेख फटका निघून जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर। ही स्टाईल आहे त्याची। हा खऱ्या अर्थानं केतन कडू जर मैदानामध्ये येतो तर सिंगल डबल धावांपेक्षा षटकारावरती विश्वास ठेवतो आणि आता देखील त्याने ठेवलाय। थांब म्हणून एकाच धावेती समाधान। एका साइडला केतन कडू, दुसऱ्या साइडला अजय कडू। एक वार तर दुसरा पलटवार करतोय आणि एका साइडला आड तर दुसऱ्या साइडला विहीर होऊन बसले। या दोघांच्या विरोधामध्ये श्री मलंग वावंजे टीमचा खेळ कसा राहील हे देखील प्रेक्षकांना बघायचं आहे। 1 टू गो, शेवटचा पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल। अजयने आज खूप छान सुरुवात केली। वेल बिगिन इज हाफ डन। एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे अर्ध काम झालंय असं म्हटलं जातं। यावेळी देखील फुल ऑनलाईनचा चेंडू जरा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, बॅटीवरती सर आला नव्हता। खेळाडू आपण पाहिले तर पुन्हा एक धाव कंप्लीट करतोय। या एका धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19-19, लॉस ऑफ दी 0 विकेट।
बाहेर काढला जाईल. अर्थातच मागील मॅच मध्ये ज्यानं 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या ते अर्थातच मिस्टर संकेत. कट गोलंदाज, एक जादूगर या टीमचा. फिरकी गोलंदाज, चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवणारा हा जादूगर. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली आहे. अब मजा आएगा, अब आएगा मजा, कारण की आग इधर भी लगेगी, आग उधर भी लगेगी, आग दोनों तरफ बराबर की लगेगी. आता मजा येईल या मॅचला. अजय कडू साटू यावेळी शफल होतो, घेण्याचा प्रयत्न फसला गेला. विकेटचं पतन. गोलंदाजी करत असताना संकेत को लाया, खुशियां लेके आया. मध्ये दाखल होतोय अजयनं. खऱ्या अर्थानं सुरुवात जी हवी होती ती करून दिली मी म्हणेल, आणि अखेरीस अजय मात्र बाद झाला. गोलंदाजीसाठी मिस्टर संकेत यांना घेऊन आल्यानंतर खऱ्या अर्थानं संघाला पहिला ब्रेक थ्रू त्यांनी मात्र मिळवून दिलाय. मी म्हणेल संकेत यांनी संकेत दिलेत गोलंदाजी करत असताना की होय आता धावसंख्येला थोडासा ब्रेक लावण्यामध्ये माझी गोलंदाजी खऱ्या अर्थानं उपयोगी ठरेल. तेच तर बघायचं आहे. अप्रतिम चेंडू पुन्हा पडतोय, थोडासा काटा बदलतोय. खेळण्याचा प्रयत्न जरूर होता बॅटिंग करत असताना आविष्कार पाटीलचा, जो नवीन फलंदाज पहिला चेंडू फेस करत असताना डॉट जातोय. निर्धाव चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू वेगानं टाकला. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. मात्र अखेरीस आपण पाहिली तर तू मैं येस नो पर्यंत व्हाईट बॉलचा इशारा. अगदी एक धाव जरूर भेटतीये. थोडीशी घाई, थोडीशी गडबड करण्याचा प्रयत्न आविष्कार पाटीलचा राहिला या मॅच मध्ये. मात्र 3 चेंडूच्या अखेरीस धाव संख्या स्थिर 20. देखील पडतोय. खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर स्वतः किरण, चेंडू पर्यंत जातोय. विकेटचं पतन. आणखीन एक बॅटर गॉन होतोय. या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना मिस्टर संकेत आल्यानंतर धाव संख्येला बेड्या लागल्यात आणि आता केतन कडूची जबाबदारी वाढली जाते, कारण की ही मॅच आहे 4 षटकांची. झालेले आमचे मान्यवर अंकुश शेटजी ढोंगरे यांच्या माध्यमातून या शृंखलेसाठी तब्बल 4000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. याच दरम्यान मान्यवरांची इथं शुभ आगमन झालंय. मान्यवर असतील सीताराम गीते, त्यांच्या समवेत अनिलजी मुकादम. या मान्यवरांना विनंती केली जाते या आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत सीतारामजी गीते आणि अनिलजी मुकादम. राकेश पाडेकर नवीन बॅटर आल्यानंतर स्विच करायचा प्रयत्न. चेंडू वेगानं जातोय अगदी 4 धावेसाठी. या चौकारानं धावसंख्येला थोडीशी गती भेटली, धावसंख्येला थोडीशी चकाकी भेटली आहे. 24 धावसंख्या स्कोर कार्डवरती आत्ता मात्र सजली जाते. गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 विकेट आले होते, मात्र एका चेंडूवरती चौकार आल्यानं या धावसंख्या आत्ता मात्र थोडीशी वाढली आहे. पुन्हा यावी देखील आपण पाहिलं पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जाऊन बैठा घेण्याचा प्रयत्न. अंपायर कॉल येतोय LBW बॅटर कॉन. दरम्यान आमच्या व्यासपीठावर बसलेले आमचे मान्यवर डोंगरे गावचे नक्कीच मधुकरजी ढोंगरे यांच्या माध्यमातून देखील या शृंखलेसाठी तब्बल 2000 रुपयाचं योगदान आलंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 24 धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस गोलंदाजी करत असताना मिस्टर संकेत यांच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत चौकार आला, मात्र तदनंतर लगेचच त्याच फलंदाजाला. थँक्यू. याच दरम्यान प्रमोदजी पाटील यांचं इथं दमदार आगमन होतंय. नक्कीच त्यांचं देखील मी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि नक्कीच ते स्थानापन्न होताना आपण त्यांना पाहू शकाल. प्रमोदजी पाटील शिवसेना शाखा प्रमुख.
निखिल पाटीलचा चेंडू अगदी वेगानं जरूर टाकला. विकेट किपर अगदी क्लोज आहे, त्यानं स्वतःला सावरलं, कारण की बऱ्याचदा अशा वेळी दुखापत होण्याचे चान्सेस जास्त असतात. सध्या केतन कडूच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाज निखिल पाटीलला तुम्ही पाहता. तोच निखिल पाटील आहे, जेव्हा जेव्हा श्री मलंग वावंजे टीमच्या वरती संकट येतं तेव्हा तेव्हा या गोलंदाजाला बाहेर काढलं जातं. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. टप्पा चुकला, अप्रतिम षटकार. तोपर्यंत धावा येणार, धावा येत राहणार, हे रोशन साई चिद्रन संघ बोलत असेल. कारण की केतन कडू या संघाचा संकटमोचक नाही तर अशी भिंत आहे की या केतन कडूला मैदानामध्ये थांबवलं तर सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडासा शांत असतो, पण नंतर जड जातो. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 30 धावसंख्या. एक टीम मीटिंग आता मात्र चालू झाले, कारण की निखिल पाटील या संघाचा वेगवान गोलंदाज मानला जातो. त्याच वेगवान गोलंदाजाच्या विरोधामध्ये जर आक्रमक भूमिका केतन कडू घेत असेल तर त्याला कसं थांबवायचं यासाठी एक छोटीशी टीम मीटिंग नुकतीच झाली. बरोबर 3:55 पहिला चेंडू या मैदानामध्ये टाकला गेला. म्हणजे टायमिंग चालू आहे, लक्षात घ्या. टीम मीटिंग जास्त करू नका. या देखील बॅटीची टॉपेज, विकेटचं पतन. मोठा फलंदाज, मोठा मासा गळायला लागतोय. केतन बॅक टू डकआउट. बोलतात वारला पलटवा, टीट फॉर टॅट, जशास तसे उत्तर, एक तेरी एक मेरी. या आधी षटकार तदनंतर एक छोटीशी टीम मीटिंग झाली. तब्बल 4 खेळाडू निखिल पाटीलच्या बाजूने गोळा झाले होते. जो कान मंत्र दिला तिथेच विकेट आली. हाफ ट्रॅकर वरती एक मोठा फलंदाज केतन कडू माघारी गेला. रोहन पाडेकर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. चिंद्रन टीम कडून संघाची धावसंख्या स्थिर आहे 30 या आकड्यावरती. या देखील आपण पाहिलं तर विकेट किपर अगदी क्लोज आहे. चेंडू पडतोय, बॅट स्विंग होते. आधीच मन बनवलं होतं, तेच गोलंदाजानं ओळखलं. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक करणं काय असतं, कमबॅक कसा केला जातो याचं ज्वलंत जिवंत उदाहरण म्हणजे सध्या चालू असलेली गोलंदाजी निखिल पाटीलची, ज्यानं तब्बल 4 चेंडूमध्ये 6 धावा तर खर्च केलेत, पण एक विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. आणि ती मोठी विकेट होती जी केतन कडूची त्याला भेटली. चार चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. निखिल पाटीलने एक चांगला कमबॅक करून दिला आपल्या टीमला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर पुन्हा एकदा चेंडू अडवतोय. वॉट अ विकेट कीपिंग. पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय, आणखीन एक डॉट बॉल जातोय. याला बोलतात षटकाराचं उत्तर देणं, कारण की जिथे षटकार आला त्यानंतर विकेट आली, त्यानंतर डॉट आला, आणखीन एक डॉट आला. वॉट अ कमबॅक. भाई ईट का जवाब पत्थर से देंगे कड़वा देंगे जनाब, यालाच बोलतात. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. गती परिवर्तन, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. वॉट अ विकेट कीपिंग, वॉट अ विकेट कीपिंग. अप्रतिम मिस्टर संकेत. आणखीन एक बॅटर गॉन. 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या जैसे ते वैसे, जिथल्या तिथे शांत. 30 लॉस ऑफ दी 4 विकेट. 30 धाव संख्या. आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्या. विकेट घेतल्या तब्बल 3 मिस्टर संकेत यांनी. तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी निखिल आला, त्यानं 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या. थँक्यू. याच दरम्यान आपण बघितलं जे मान्यवर व्यासपीठाला लाभले होते अंकुश शेटजी ढोंगरे, ज्यांनी तब्बल 4,000 रुपयाचं कॅश प्राइज योगदान दिले या शृंखलेसाठी. ते इथून रजा घेत असताना आपल्यातून नक्कीच त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. अक्षय खैरेच्या विरोधामध्ये हा फटका खेळून काढला, शॉर्ट आर्म पूल, आणि नंतर व्यासपीठावरून आवाज आला, गेला कंपनीमध्ये. मॅक्सिमम टीमची टोटल जाऊन पोहोचते 36-36. तुळशीरामजी ढोंगरे सुद्धा इथून रजा घेताना त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. गती परिवर्तन, स्लोअर वन, बॅक ऑफ द हँड. पहिला चेंडू वेगवान टाकला अक्षय खैरेनं, त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर षटकार जरूर आला अभिषेक कडूच्या बॅट मधून. मात्र तदनंतर आपल्या भात्यातील एक स्लोअर वन ज्या गोलंदाजानं बाहेर काढला, तिथे त्याला डॉट बॉल मात्र जरूर भेटतोय. हो, पुन्हा एकदा गती परिवर्तन, बॅक ऑफ द हँड, पुन्हा एकदा टाकला गेला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न, जागा सोडले, फेकी केले, दुसरी धाव कंप्लीट. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. हा चेंडू कदाचित चेहऱ्यावरती आदळला असता नॉन स्ट्राईकच्या खेळाडूच्या. ऋषिकेश बोलत असेल थोडक्यासाठी बचावलो, आणि आता तोच आलाय. थोडीशी चर्चा करतोय अभिषेक सोबत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अद्याप 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचं षटक, ओव्हर क्रमांक 4. गती परिवर्तन, स्लोअर वन, पुन्हा एकदा अक्षय खैरे. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू ज्यानं वेगानं टाकला त्याने येणारे 3 चेंडू स्लोअर वन टाकले, तिथे त्याला यश भेटलं. बऱ्याचदा वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूवारपणे योग्य दिशेला जाणं महत्वाचं म्हटलं जातं, आणि तेच सध्या केलं जातं गोलंदाजी करत असताना अक्षय खैरेकडून. पुन्हा गती परिवर्तन, शॉर्ट आर्म पूल आहे, खेळाडू मिड विकेट. व्हॉट अ कॅच. ओहो, निसटली हातातून. मात्र 100% एफर्ट्स कशाला बोलतात पहा, याला बोलतात. एक पाय हवेमध्ये, दुसऱ्या पायावरती संतुलन होतं, बॉडी स्ट्रेच केली. एखाद्या पिकलेल्या आंब्याच्या झाडावरून जसा आंबा खाली खेचावा तसा चेंडू खाली ढकलला. हातात बसला होता पण सटकला. टीमची टोटल 39-39. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. चांगली मॅच बनेल ही. 1 to go. यावेळी देखील वेगवान चेंडू जरूर हाताला गेला. मेन अंपायर आपल्याकडे वळतात, व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव ऍड होते आता टीमच्या धावसंख्येमध्ये, जिथे 40 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती सजली आहे. 40 धावसंख्या. गती परिवर्तन, चेंडू पडतोय, थोडासा कट होतोय, बॅक ऑफ द हँड टाकला गेला. अक्षय खैरेचा हा चेंडू डॉट येतोय. संघाची धावसंख्या 40, आणि आता मात्र आव्हान दिलंय श्री मलंग बावनजे टीमला 41 धावेचं. 41 रन्स टू विन. ऐकूयात पहिल्या इनिंगचा आवाज तुम्ही ऐकलात, आता सेकंड इनिंग मध्ये हलतं बोलतं खेळतं चित्र ऐकूयात. 41 धावा कशा होतात आणि कशा थांबवल्या जातात ऐकूयात साई पाटील सर यांच्या वाणीतून सेकंड इनिंगची राहिलेली कहाणी. वेलकम. चला, नक्कीच आपल्याकडे वेळ आहे तर आलेल्या मान्यवरांचा इथे सत्कार करूया. मी आयोजकांना विनंती करतोय, महेंद्र ढोंगरे आणि आकाश फडके या आपण प्रमोदजी पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. प्रमोदजी पाटील नक्कीच प्रमोदजी पाटील शिवसेना विभाग प्रमुख यांचा इथे सत्कार केला जातोय. अतिशय चांगले व्यक्तिमत्व प्रमोदजी पाटील देवीचा पाडा शिवसेना विभाग प्रमुख यांचा इथे नक्कीच सत्कार केला जातो. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे.
याच दरम्यान प्रमोदजी पाटील यांच्या समवेत आपण पाहतोय राहुल पाटील यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. राहुलजी पाटील, प्रमोदजी पाटील शिवसेना विभाग प्रमुख यांच्या समवेत राहुल पाटील, नक्कीच यांचा देखील सत्कार केला जातोय. अतिथी देवो भव आलेल्या सर्व मान्यवरांचा इथं मान सन्मान केला जातो या व्यासपीठावरती. राहुल पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. तर पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पाडला. आपण वळूया दुसऱ्या सत्रासाठी. आपल्या समोर जोडले जातील साई पाटील तत्वर DJ. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. किरणजी मास्कर आणि सुनीलजी गोंदली. जाऊया मॅचच्या दिशेनं. द्वितीय फेरीतील द्वितीय लढत श्रीमलंग वाहुंजे आणि विरोधात रोशन साई चिंद्रण संगम. पहिला चेंडू गती प्रदान करायची होती परंतु दिशेवरती नियंत्रण नाही आहे. अतिरिक्त धावेला सुरुवात टीम वाहुंजेची. व्हाईट बॉल, धावफलकावरती एक धाव आणि एका धावेनं सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज तेजस पाडेकर. इथे फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये कोणताच. खाली क्षेत्र निवडलं आणि पाठवलंय बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती. 41 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट आहे, कारण की 4 षटकांची ही लढाई आहे. प्रतिषटक 10.25 अशी धावगती बनवायची आहे. फिल्डिंगला बीट करत असताना काय फटके दाखवलेत. मैदानाच्या चहूबाजूला फटके आपल्याला जरूर पाहायला मिळतात ते मयूर म्हात्रेकडनं. 2 चेंडू आणि सलग 2 खणखणीत असे चौकार. आपण पाहतोय आणि अगदी त्या प्लेसमेंट सोबत खेळताना आपल्याला मयूर म्हात्रे पाहायला मिळतोय. पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे लावला, तेव्हा मात्र लॉंग ऑफला चौकार आपण पाहिला. वेगवान चेंडू, भन्नाट वेग आपल्याला तेजसचा देखील पाहायला मिळतोय. मॅचमध्ये मजा येईल, कारण की 2 तुल्यबल संघ आहेत आणि एका विभागातील संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळतात. म्हणजे मॅचमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. पहिला वाईड बॉल, त्यानंतर 2 चौकार, त्यानंतर आता दिशा सापडली आहे आणि टप्पा देखील अचूक होता. भेदकता, लाईन आणि गती तर आहेच या गोलंदाजाकडे. इथे देखील चांगला चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता, परंतु चेंडू अगदी खेळपट्टीच्या जवळच ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल ती फक्त सिंगल डबल आणि त्यासोबत खराब चेंडूंवरती चौकार. क्रिकेटचं हे गमक आहे आणि त्या गोष्टी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर म्हात्रेला आपण पाहतोय. धावा धावफलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावर आणि किमान 10च्या सरासरीनंच धावा बनवायच्या आहेत आणि तसाच खेळ आहे. ज्या प्रकारे रणनीती बनवली आहे म्हणजे संघानं की कशा प्रकारे पाठलाग करायचा धावसंख्येचा, त्या अनुषंगानं बॅटिंग देखील होतीये. रिव्हर्स खेळायचं होतं पहिल्याच बॉलवरती. किरणला आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो आहे. मागच्या मॅचमध्ये ज्यानं 41 धावसंख्येचं योगदान दिलं होतं, 42 धावसंख्येचं, माफ करा. लेगबाईचा पंचांचा इशारा पॅडवरती हा चेंडू आदळला, परंतु हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या कारणास्तव फलंदाज हा बचावला गेला. इथे रोशन साई क्रिकेट संघाला एक गोष्ट मात्र करावी लागेल की डॉट बॉल पर्सेंटेज आणि सातत्यानं विकेट ह्या गोष्टी त्यांना या मॅचमध्ये कराव्या लागतील, तर प्रतिस्पर्धी संघाला आपण थांबवू शकता. स्पर्धा अतिशय दमदार स्पर्धा आहे. येत्या क्षणी प्रेमात पडावा अशा प्रकारचं ह्या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि तितक्यात देखण्यात ट्रॉफ्या देखील आपण पाहतोय.
प्रेक्षक देखील भरपूर मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जोडलेत, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. या फलंदाज बाद एज लागली आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धक्का पहिला, परतावा लागेल फलंदाज मयूर म्हात्रेला. पहिल्या सत्रात बनवल्या होत्या आणि पाठलाग करत असताना 41 विजयासाठी बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. संकेत रांडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अष्टपैलू खेळाडू आहे, या संघाचा बॅकबोन म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. तो फलंदाज गोलंदाजी आज चांगली केली. दोन्ही मॅचमध्ये जर आपण गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये फक्त धावा त्यानं 3 खर्च केल्या होत्या आणि या मॅचमध्ये देखील त्याने षटक दुसरं फेकलं. धावा त्यानं 5 खर्च केल्या आणि 3 विकेट आपल्या नावावरती त्यानं केलेत. आज गोलंदाजीमध्ये बोलबाला त्याचा राहिला. फलंदाजी कशी असेल याकडे नजर जरूर लागले त्यांच्या चाहत्यांची. पहिल्या षटकात धावा 11, इथनं मात्र समीकरण येणारे 18 चेंडू 30 धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो निकेश. पंतांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं राईट मोर द विकेटचा हा पहिला चेंडू चॉप करत असताना चेंडू आलाय तो शॉट थर्डमॅनला मिळेल ते फक्त सिंगल. स्ट्राईक रोटेट करत असताना किरणला आपण पाहू शकाल. 2 महत्वपूर्ण फलंदाज. इथनं ह्या जोडीला तोडावं लागेल जर सामना जिंकायचा असेल, धावा डिफेंड करायच्या असेल चिंद्रन टीमला, तर ह्या जोडीवरती भरपूर निर्भर आहे प्रतिस्पर्धी संघाचं. आणि या जोडीला जर तोडण्याचं काम केलं तर मॅचमध्ये वापसी करू शकतो चिंद्रन संघ. एका बाजूला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड व्हावा ही अपेक्षा सातत्यानं वर्तवली जात असावी. इथे फटका चांगला आहे, ताकद दाखवत असताना सोबत नजाकत देखील होती. पाठवलं बॉलला सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. लेदर क्रिकेटचे धडे गिरवणारा हा खेळाडू आहे. टायमिंग कसं साधायचं, शॉट सिलेक्शन या साऱ्या गोष्टी अगदी नक्कीच अभ्यास करत असतो आणि त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण की जेव्हा प्रशिक्षक शिकवत असतात तेव्हा बॉडी बॅलन्स त्यानंतर शॉट सिलेक्शन ह्या काही गोष्टी प्रामुख्याने शिकवल्या जातात. आणि ज्या प्रकारचा चेंडूच्या मेरिटवर खेळ ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि त्याच प्रकारचा फटका आपण पाहिला. ओरपिच चेंडू होता डाऊन दी ग्राउंड. हा देखणा षटकार संकेतच्या बॅटमधनं आपण पाहिला. पुढील बॉल शॉर्ट पिच चेंडू हुक करायचं होतं पण तो अतिरिक्त उंची या बॉलमध्ये होती. ज्या प्रकारे चेंडू मिडल करायचा होता तसं घडलं नाही आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाज निकेशकडनं. निकेश गडगे गोलंदाजी ट्रॅकवरती षटकार आल्यानंतर डॉट बॉल देखील येतोय. जे अप अँड डाऊन्स या मॅचमध्ये सातत्यानं पाहायला मिळतील. चढ उतार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील कारण की 2 ताकदवर संघ आहेत, 2 लढवय्ये संघ आहेत आणि शेवटपर्यंत लढाई दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटचा पुढील बॉल इथे मात्र फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि मिळतील इथे देखील धावा 2. संधी निर्माण कराव्या लागतील आणि त्या संधी साधाव्या देखील लागतील. कारण की धावफलकावर की धावसंख्येचा विचार केला तर एक आव्हानात्मक टार्गेट सेट केले. 2 धावा इथे प्राप्त झाल्या. धावसंख्या 20, 2 दशकात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि षटकातील आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत, 2 चेंडू शेष आहेत. ब्रेक थ्रूची गरज आहे. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये पहिला विकेट प्राप्त केला होता गोलंदाजी करत असताना तेजस पाळेकरनं, आता इथे देखील एखादा विकेट मिळवावा लागेल तो निकेशला देखील. राईट मोर द विकेटनं पुढील बॉल. चांगला चेंडू विविधता दाखवली आहे ती निकेशनं देखील. काही चेंडू अगदी टेक ऑफ होणारे आपल्याला पाहायला मिळाले तर काही चेंडू गुडल्या स्पॉटवरनं खाली राहताना देखील आपण पाहिले. ही विविधता शॉर्टम क्रिकेटमध्ये गरजेची आहे. व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो ते व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती निकेश गडगे आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल 1 टू गो. शेवटचा चेंडू काटेकी टक्कर. ज्याप्रमाणे गतीची आवश्यकता आहे ती गती पाहायला मिळते. अप्रतिम फटका स्वतःला अगदी फिरवत असताना नटराज स्टाईलनं अगदी गिरकी घेतली आणि त्यानंतर पाठवलंय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हा जाईल चेंडू सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार.
बॉलला पाठवलं ते बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेनं षटकारासाठी. या षटकारच्या मदतीनं सामना थोडासा खुला झाला तो श्रीमलंग वावंजे संघासाठी, कारण की कट टू कट लढाई होती. 20 धावा धावपळकावरती होते. अशा मुमेंटला षटकार आला. जे समीकरण असं वाटलं होतं की शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल ते थोडंसं सोपं झालं, कारण की 2 षटकात धावा 26 बांधल्यात. आता 15ची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. आणि जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर मात्र अमजित संघ देखील स्वतःला सुस्थितीमध्ये समजत असेल, कारण की संकेतनं 2 षटकार ठोकलेत. मागच्या मॅचचा हिरो मैदानात आहे. सामना आपण फिनिश करू शकतो ही आशा अपेक्षा जरूर त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या अगदी साथीदारांना देखील असेल. इथे 2 धावा, सप्लाईनं धावा 2 कंप्लीट केल्यात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कशा प्रकारे खेळ करायचा, कोणत्या मोमेंटला मोठा फटका यायला हवं, ह्या साऱ्या गोष्टी अगदी कॅल्क्युलेट केल्या जातात. आणि त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, ज्याप्रमाणे टीम इंडियासाठी रनमशीन विराट कोहलीला पाहतो, चेस मास्टर म्हणून त्याची ख्याती आहे, अगदी तो देखील कॅल्क्युलेशन करतो की कशा प्रकारे धावा चेस करायच्या, तसं कॅल्क्युलेशन चालू होतं. अशा मोमेंटला मोठा फटका खेळत असताना विकेट गमावले. किरणला आता मात्र परतावं लागेल. धक्का दुसरा पाठलाग करत असताना श्रीमलंग वावंजे संघाला. डीजे आतमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा तेजस मुकादम आता दाखल झालाय. षटक देखील कंप्लीट झालं. पहिल्या षटकात 11, त्यानंतर 15, एकंदरीत 2 षटकानंतर 26 धावा आपण पाहिल्या. आणि आता गोलंदाजीसाठी राकेशला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर धावा 2 आल्या होत्या आणि त्यानंतर यश त्यानं संपादन केलंय. समीकरणाचा विचार केला तर या षटकातील 2 चेंडू समाप्त झालेत, या षटकातील 4 आणि उर्वरित 6, 10 चेंडू शिल्लक राहिलेत आणि आवश्यकता आहे ती 13 धावसंख्येची. तेजस मुकादम स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. जे 2 ऑलराऊंडर खेळाडू आता मैदानात पाहायला मिळतात, संकेत आणि तेजस. रिदममध्ये काहीशी अडथळे आपण पाहू शकाल. राकेश पाडेकर षटक क्रमांक 3 हाताळतोय. 4 षटकांची ही मॅच होती. आव्हानात्मक टार्गेट होतं, पण तो आतापर्यंत फ्रंट फुटला श्रीमलंग वावंजे संघ पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं अगदी स्लॉक स्वीप करायचा होता, परंतु चेंडू गरंगळत अगदी जमिनीला घासत पुसत चेंडू आला होता. स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावून गेले, तोपर्यंत अवधी होता. 1 धाव सहजरित्या कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीनं धावफलक 29-29 वरती. 9 चेंडू आणि 12ची आवश्यकता. 9-12चं समीकरण. येणारे 3 चेंडू, या 3 चेंडूमध्ये एखादा विकेट डॉट बॉल जर आले तर मॅच मध्ये वापसी पुन्हा एकदा राहू शकते. ती रोशनसाई चिंद्रण्या संघाची नमदार संघ आहेत. मी मगाशीच म्हटलं होतं की परिस्थिती कितीही बिकट असली तर त्या परिस्थितीशी मी म्हणेन लढायचं, त्या परिस्थितीशी झगडायचं. आणि जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत फक्त संघर्ष आणि लढाई या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या कराव्या लागतील. फील्डमध्ये काहीसा परिवर्तन. आता मुभा आहे गोलंदाजाला क्षेत्ररक्षण सजवण्याची. प्रतिबंध दूर झालाय. क्लास दाखवला. अप्रतिम फटका. शॉट ऑफ द डे. हाफ फटका सजवला. किती ताकद आणि किती टायमिंग आहे याचा अनुमान आपण लावू शकता. चेंडू जातात, कोणी व्यक्ती असेल तर आमची चेंडूची पूर्तता लगेच ग्राउंड मध्ये मैदानामध्ये फेकायचं आहे. पहा कोणीतरी व्यक्ती आहे गेट कंपाऊंडच्या आतमध्ये. चेंडू आलाय आतमध्ये, याची मैदानामध्ये पूर्तता करा आपण. यस, कोणता प्रेक्षक असेल तर त्याला ही विनंती आहे की वाल कंपाऊंडच्या बाहेर जे चेंडू येत आहेत तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकायचं काम करा. आपले आम्ही आभार जरूर व्यक्त करू. काय फटके सजवले जातात. इथे देखील फटका चांगला आहे. चेंडू निघून चाललाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय. ह्या अगोदरचा षटकार अगदी उल्लेखनीय होता. ज्या प्रकारे आपण तो षटकार पाहिला, एक्स्ट्रा कव्हरला ताकद दाखवली, आपल्या बाहूंतील धमक दाखवली, ती संकेत रांडेनं ह्या खेळीसाठी ओळखला जातो. लांब पल्ल्याचे षटकार, अगदी मैदानाच्या चतुरस्त्र फटकेबाजी, ही गोष्ट सातत्यानं संकेत दाखवत असतो. या 4च्या मदतीनं धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळकावरती 39. गरज आहे ती फक्त 2 धावसंख्येची. षटक 3रं मार्गस्थ असताना आता सामना लवकर फिनिश होईल की काय
नेक्स्ट मॅच उमरोळी संघ, आपण संपर्क करा लगेच, टॉस देखील आपण करू. इथे देखील फटका चांगला आहे, एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, वेग देखील पाहायला मिळतो, चित्त्याची चपलाई आणि एक षटक राखत हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन टीम श्रीमलंग वामजे. हाडलक चिंद्रन संघ, संघर्ष आपला देखील चांगला राहिला.